हां दिवा प्रभाग समिती अंतर्गत दोस्ती या परिसरामध्ये अल हिदिया पब्लिक स्कूल या नावाची शाळा चालू आहे। या संदर्भात मी जे आहे शिक्षण विभागाला तक्रार केली होती। संबंधित विभागाने याची दखल घेऊन या शाळेची स्थळ पाहणी केली। स्थळ पाहणी केल्यानंतर संबंधित विभागाच्या अशा निदर्शनास आले की खरंच ही शाळा बेकायदेशीर विना परवाना ही शाळा चालवण्यात येत आहे। या संदर्भात शिक्षण विभागाने यांना सूचना दिल्या की ही शाळा तत्काळ बंद करावी। ही शाळा तुमची सदर शाळा ही ठाणे महानगरपालिकेमध्ये नोंद नाही आहे आणि तुम्ही ही शाळा बेकायदेशीरपणे चालवत आहे। तर त्यावेळी शाळेचे संचालक आणि संस्थापक त्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल करून त्यांना ॲफिडेविट दिले की आम्ही शाळा बंद करतो आणि यापुढे चालवणार नाही। तरी शाळेच्या संचालकांनी पुन्हा जून महिन्यात बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे। त्यानंतर मी पुन्हा त्या शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना भेट देऊन पुन्हा निदर्शनास आणून दिलं। तेव्हा त्यांनी पुन्हा त्या माझ्या तक्रारावर दखल घेऊन त्यांना ही नोटीस दिली आहे। 39,50,000 रुपयाचा दंड इतका आणि 7 दिवसाच्या आतमध्ये शाळा बंद करण्याची अशी समज या पत्रात त्यांनी दिली। ही नोटीस देताना सुद्धा कायद्याची कोणती धाक आणि भीती न बाळगता हे शाळेचे संचालक संस्थापक जे काय आहेत त्यांनी बेकायदेशीरपणे ही शाळा चालवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं भविष्याशी खेळ करत आहे। आता तुमची मागणी काय आहे? माझी मागणी हेच आहे की ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि पोलीस आयुक्त साहेब ठाणे शहर त्यांनी तत्काळ यांच्यावरती जे परिपत्रका निर्णयानुसार यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि त्या मुलांच्या विद्यार्थ्यांसोबत जे काही हे लोक खेळ करत आहेत शाळेचे संचालक व्यवस्थापक यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी हीच माझी मागणी आहे। एकूण किती विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहे आणि कशा प्रकारे डोनेशन घेतले गेले? 297 इतके विद्यार्थी शिकत आहे असं अहवालात नमूद आहे।